कला दर्पण न्यूज। तळागाळातील शिवसैनिकांना मुख्य प्रवाहात आणून स्थानिक स्वराज्य संस्थेवर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा भगवा झेंडा फडकवूया, आमदार सुनील प्रभू। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने पेठवडगाव येथे आगामी काळात होऊ घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसंदर्भात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रतोद आणि शिवसेना नेते आमदार सुनील प्रभू यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली पन्हाळा, शाहूवाडी आणि हातकणंगले विधानसभा मतदारसंघांचा आढावा मेळावा घेण्यात आला होता। या मेळाव्यादरम्यान मार्गदर्शन करताना होऊ घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सर्वच निवडणुकांमध्ये ज्या त्या ठिकाणच्या परिस्थितीनुसार स्थानिक आघाड्या, युत्या आणि महाविकास आघाडी यांच्या माध्यमातून निवडणूक लढवून सामान्य आणि तळागाळांमध्ये जनहिताचं काम करणाऱ्या शिवसैनिकाला मुख्य प्रवाहात कशा प्रकारे आणता येईल यासाठी सर्वांनीच आपली जबाबदारी ओळखून कामाला लागूया आणि या सामान्य शिवसैनिकांच्या माध्यमातून प्रत्येक स्थानिक स्वराज्य संस्थेवर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा भगवा झेंडा फडकवूया, असे आवाहन मेळाव्यास उपस्थित असणाऱ्या जिल्ह्यातील पदाधिकारी आणि शिवसैनिकांना आमदार सुनील प्रभू यांनी केले। सदरचा मेळावा कोल्हापूर जिल्हा संपर्क प्रमुख अरुणभाई दुधवडकर, माननीय आमदार सत्यजित पाटील आबा, पक्षाच्या उपनेत्या जान्हवीताई सावंत, राज्य संघटक चंगेज खान पठाण, शिवसेना जिल्हा प्रमुख संजय चौगुले यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये पार पडला। भविष्यातील सर्व निवडणुकांमध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष निष्ठावंत शिवसैनिकांच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहणार असल्याची ग्वाही यावेळी संपर्क प्रमुख अरुणभाई दुधवडकर यांनी दिली। या मेळाव्यामध्ये बोलताना येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने उमेदवार उभा करताना तो उमेदवार केवळ निवडणूक लढवण्याकरिता उभा न करता त्याला त्या निवडणुकीमध्ये कशा प्रकारे विजयापर्यंत पोहोचवता येईल यासाठी सर्वांनीच प्रयत्न करण्याबाबत माननीय आमदार सत्यजित पाटील आबा यांनी आपले मत व्यक्त केले। स्थानिक पातळीवरील राजकारण, पक्षाची बांधणी आणि उमेदवारांची निवडून येण्याची क्षमता यानुसार ज्या त्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या क्षेत्रामध्ये स्थानिक आघाडी युती करून तसेच महाविकास आघाडीसोबत जास्तीत जास्त शिवसैनिकांच्या माध्यमातून जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिका, नगरपंचायत व ग्रामपंचायत इत्यादी स्थानिक स्वराज्य संस्थांवर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा भगवा झेंडा फडकवण्यासाठी प्रत्येक शिवसैनिकांच्या खांद्याला खांदा लावून काम करणार असल्याची ग्वाही यावेळी शिवसेना जिल्हा प्रमुख संजय चौगुले यांनी दिली। या मेळाव्यादरम्यान पक्षाचे निरीक्षक म्हणून आलेले आमदार सुनील प्रभू यांनी पन्हाळा, शाहूवाडी आणि हातकणंगले विधानसभा मतदारसंघाचा मागील निवडणुकीचा तसेच भविष्यातील निवडणुकीचा आणि संघटना बांधणीचा आढावा घेतलाय। तसेच पुढच्या दौऱ्यावेळी आल्यानंतर जिल्हा परिषदा व गटनिहाय बैठका लावण्यासंदर्भात उपस्थित सर्व पदाधिकाऱ्यांना सूचना दिल्या। या आढावा मेळाव्यास उपस्थित असणाऱ्या पदाधिकारी आणि शिवसैनिकांनी देखील यावेळी आपल्या सूचना व मते वरिष्ठ नेत्यांसमोर मांडल्या। या मेळाव्याचे औचित्य साधून हातकणंगले विधानसभा मतदारसंघातील विविध शिवसैनिकांच्या शिवसेनेच्या संघटनात्मक पदांवर नियुक्त्या करण्यात आल्या। या मेळाव्यास महिला आघाडी जिल्हा संघटिका मंगलताई चव्हाण, उपजिल्हा प्रमुख साताप्पा भवाण, उपजिल्हा प्रमुख नामदेव गिरी, पन्हाळा तालुका प्रमुख बाबा पाटील, हातकणंगले तालुका प्रमुख बाजीराव पाटील, माननीय जिल्हा परिषद सदस्य महेश चव्हाण, शाहूवाडी तालुका प्रमुख दत्ता पवार, युवासेना जिल्हा प्रमुख स्वप्नील मगदूम, महिला आघाडीच्या उपजिल्हा संघटिका सुवर्णा धनवडे, अलका भालेकर, तालुका संघटिका उषाताई चौगुले, पूनम भोसले, चंद्रभागा चौगुले, पंचायत समिती सदस्य पिंटू मुरुमकर, संदीप दबडे, पेठवडगाव शहर प्रमुख संदीप पाटील, विनायक विभूते, धोंडीराम कोरवी यांच्यासह विभाग प्रमुख, उपजिल्हा प्रमुख, सर्वच गावातील शाखा प्रमुख, उपशाखा प्रमुख, पदाधिकारी, शिवसैनिक, युवा सैनिक, महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या। भ्रष्टाचारासंबंधी काही माहिती असल्यास अगर लाच मागणाऱ्या लोकसेवकाबद्दल तक्रार असल्यास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क साधावा। वैष्णवी पाटील, लाचलुचपत प्रतिबंध विभाग, कोल्हापूर, पोलीस उपअधीक्षक, मोबाईल क्रमांक 9764140777, कार्यालयाचा पत्ता पोलीस उपअधीक्षक अँटी करप्शन ब्युरो, कोल्हापूर, मोबाईल क्रमांक 9673506555 किंवा 7875333333, कार्यालयीन दूरध्वनी क्रमांक 0231254098 व्हॉट्सअप क्रमांक 7875333333, निशुल्क फोन क्रमांक 1064, ईमेल dyspacb kolhapur@gmail.com।